महेंद्र सर चांगली कामगिरी आज राहिली. उमेश केने सर, जेपी पॅनल, जय पवार सर देखील आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पपट इट्स फेअर बॉल. डॉट बॉल मात्र या ठिकाणी चेंडूची सांगता आपण पाहिली आणि त्यानंतर वा काय फटका खेळला या ठिकाणी. एस्टनवरती निशाणा साध्य केलं होतं पवन केलेनं, परंतु बादशाह अगदी रडार मध्ये आला. शुभमची आणि शुभ षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आयकॉन आहे शुभम पाटील, आयकॉन आहे. कालच मालिकावीराची बाईक देखील त्यानं जिंकली आहे. ग्रामीण फॉर्मॅट मधून खेळत असताना, वडवली बी टीम कडनं खेळत असताना, आणि आज वाडेकर संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे आयकॉन म्हणून. आता त्याला इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण ही जबाबदारी घेऊन बॅटिंग त्याला करावी लागेल. आणि धावसंख्या आता धावफलकावरती 35 लागली आहे, 35 रन्स. पवन केनेच्या अगेन्स्ट आक्रमण पाहायला मिळालं. वाईड आल्यानंतर डॉट बॉल आला, परंतु त्यानंतर शुभम पाटीलचा वार तुम्हाला बघायला मिळालाय. मागच्या 2 मॅचेस मध्ये गोलंदाजी तिखट पाहायला मिळाली, खास करून मयूर आणि भावेश. ओ हो, अनदर बिग शॉट, ब्युटिफुल टायमिंग हिअर. आणि केक तडाका, लागोपाठचा दुसरा सिक्सर. शुभम ऑन फायर. चांगली फलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी पवन केनेच्या अगेन्स्ट. पहिल्या 4 षटकामध्ये आय थिंक धावांसाठी संघर्ष सुरू होता, परंतु या 5व्या ओव्हरमध्ये आतापर्यंत पवनने 13 खर्च केला लिगली 3 चेंडूमध्ये. आणि ज्या फटक्यांची आवश्यकता होती टीम वाडेकर संघाला, त्या धावा आता मात्र शुभम पाटीलच्या पाठमधून येत असताना 5व्या क्रमांकावरती आला. सुरुवातीला स्ट्रगल एक्झॅक्टली आपण शुभमचं पाहिलं, परंतु आता मात्र जरूर त्याचा कॉन्फिडन्स देखील या ठिकाणी थोडाफार वाढला असावा. शॉट ऑफ लेन आणि एक फोर्सिंग स्ट्रोक, ब्युटिफुल टायमिंग हिअर. अनदर गुड शॉट आणि एक पॉवरफुल फटका आणि लागोपाठचा तिसरा सिक्सर. पवन केनेच्या विरोधात आक्रमण, हल्लाबोल बॅटिंग करत असताना पहिला सिक्सर स्क्वेअर लेगकडे आपण पहिला, दुसरा षटकार मिड विकेटला आणि तिसरा षटकार फोर्स केला लॉंग ऑफला. वा, म्हणजे 360 फलंदाजी काय आहे त्याचं सातत्य उतारा देतोय मैदान आतमध्ये मिस्टर शुभम पाटील. नक्कीच चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग करत असताना, अगदी बॉलच्या दिशेने येतोय त्याच मेरिटवर फलंदाजी करत असताना. आणि आता कुठे एक चांगली टोटल उभारण्याच्या तयारीमध्ये टीम वाडेकर. पवन केने राउंड द विकेट. शुभम समोर, आता बाहेर आहे बॉल, सोडून दिले आणि पंच सांगतात वाईट बॉल. आणि तसे आपण बघितलं की वाडेकर संघ म्हणजेच फिरकीचं माहिरगर. आणि जर मी म्हणेल 70 पर्यंत रन्स बनवल्या तर गोरसे बी टीमच्या बॅटर्सची परीक्षा घेतील. 48 धावा. यावेळेला स्लॉक स्वीप करायचं होतं, लेगस्टम्पच्या दिशेनं बॉल होता, परंतु ते बीट झाला. बॅटर विकेट किपर बीट आणि त्याच्यावरती धाव मिळते 1 आणि एका धावेने स्कोर होता. बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि एका धावेने स्कोर पुढे गेले 49 या आकड्यावरती. आणखी 13 बॉल यानंतर शिल्लक येते की सर, चांगल्या एव्हरेज ना आता धावा जोडल्या जात आहेत. हो, निश्चितपणे, कारण ह्या षटकात आपण जर विचार तर मात्र कुठेतरी या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे प्रणव एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघाच्या खेम्यामध्ये. वैदिकने देखील चांगली साथ दिली आहे. भागीदारी होत असताना 2 खेळाडूंमध्ये ड्राईव्ह करण्यात आले. ओ शुभम, मला वाटतं त्या ठिकाणी स्लीप झालाय. धाव पूर्ण करत असताना जरूर त्या ठिकाणी तो स्लीप झाला, परंतु एकच धाव तिथे मिळते. आणि याचबरोबर 5 षटकांचा केस संपन्न झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल बरोबर 50 धावा. 10च्या गतीने धावा जोडल्यात. 50 रन्स ऑन द बोर्ड टीम प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर. प्रणयजी कारभारी यांनी मात्र या स्पर्धेमध्ये संघात पुरस्कृत केला. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर माजी सरपंच विश्वाजी पाटील, जे वाशिरेचे माजी सरपंच आहेत, त्यांनी मात्र आपल्या मुलाच्या नावानं, प्रिन्सच्या नावानं मात्र घोरसई संघाला स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे. 5 षटकाच्या समाप्तीत तर प्रॉपरली 10च्या धाव गतीने धाबा आतापर्यंत या ठिकाणी जोडलेल्या आहेत, 50 धाबा. आणि अजूनही पाहिलं तर या ठिकाणी शुभम पाटील आणि वैदिक भंडारीची जोडी सुद्धा आपण पाहतोय. धाबातील 6वं षटक कपिल केने आलाय. मगाशी देखील आपण उल्लेख केला की कपिलकडे साइड आर्म गोलंदाजी करण्यात माहिर आहे. आणि आता मात्र वैदिक भंडारी त्याच्या विरोधात कशा रीती खेळेल. वडवला लॉंग ऑनला मात्र त्या ठिकाणी हवेत केल्या क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, आणि कुठल्या प्रकारे चूक करत नाहीये, कारण त्यांनी पकडला त्या ठिकाणी झेल आणि फलंदाज झाला फेल वैदिक भंडारी. Yes, Mayur Wagmar is there and he makes a no mistake. Superb
कॅच त्या ठिकाणी पकडले आणि वैदिक भंडारी देखील आता मैदान सोडत असताना चांगला खेळ त्यानं साकारला. कारण कुठेतरी लवकर खेळाडू बाद होत होते आणि अशा परिस्थितीमध्ये एक पार्टनरशिपची गरज होती आणि थोडाकार का होईना कुठेतरी या पार्टनरशिपनं आता एक नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय तो जय जलेश्वर वाडेकर संघाला. 44 धावांची एक भागीदारी आपल्याला या दोन खेळाडूंमध्ये बघायला मिळाली आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय प्रशांत पाटील. आता या प्रशांतला मात्र गोलंदाज कपिलकडे शांत करणार की प्रशांत आता मात्र गोलंदाजला शांत करेल. परंतु कपिलचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी आपल्या संघाला या ठिकाणी विकेट्स प्राप्त करून दिली आणि चौथा विकेट तिथे मात्र वाडेकर संघाने गमावलाय. 50 धावा फलक्यावरती अजूनही मात्र पाहायला मिळत आहेत. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिलाच बॉल या ठिकाणी चेंडू थोडासा उशिराने आला. फटका लवकर केला प्रशांतने, त्याच्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. डॉट बॉल. कपिल केनेच्या नावे असे अनेक निर्धाव षटकर राहिलेत. साईड आर्म बॉलर आहेत. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल त्याचे कट होत असतात, वळण घेत असतात आणि विशेषतः त्याचे जे स्लोवर वन आहेत बॅटरला रीड करून जे टाकतो ते मात्र इथून फार इफेक्टिव्ह ठरतात. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी लाईन चेक करावं लागेल. परंतु पलून मात्र त्या ठिकाणी एक धाव आय थिंक पूर्ण केली. परंतु बॅटर आय थिंक हिट विकेटच्या स्वरूपात बाद आहे. पंचाचा वाईटचा इशारा. परंतु फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाला प्रशांत पाटील. धाव मिळाली परंतु त्या ठिकाणी स्वतःचा बॅलन्स स्वतःचा तोल मात्र सांभाळता आला नाही आणि त्याच्याच मी खेळाडू त्या ठिकाणी बाद झालाय आणि प्रशांत देखील आता मैदानाच्या बाहेर होतोय. एका धावेने स्कोर जरूर पुढे जाणार. धावफलकावरती तुम्ही पाहता सध्याच्या घडीला 51 धावा इथे लागलेत. आपण पाहत आहोत भारतीय जनता पार्टी युवा चेहरा अर्थातच युवा नेते या विभागाचे भाग्य विधाते आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांची स्पर्धा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026 आणि रबर बॉल फॉर्मॅट मधील योगी सर प्रत्येकाच्या मुखातून आपल्याला या स्पर्धेचं भरभरून कौतुक ऐकायला मिळालं. हो, जशी या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली तिथूनच मात्र कॉल्स मेसेज मात्र जॉनी स्पोर्ट संघाच्या सर्वच सहकाऱ्यांच्या भेटीस येत राहिले आणि तिथून मात्र ही जी त्यांची मेहनत आपण पाहिली आज त्या मेहनतीचं फल प्राप्त झालंय आणि एक सक्सेसफुली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. फटका आय थिंक एक्झिक्यूट केला परंतु त्याच्यानंतर बॅलन्स मात्र प्रशांतला मात्र स्वतःवरती कंट्रोल दाखवता आला नाही आणि शेवटच्या मोमेंटला प्रशांतचा जो पाय होता तो मात्र एस्टॅनवरती जाऊन धडकला आणि त्यामुळे आता नवीन फलंदाज प्रियांशु पाटील ऑन फील्ड वरती पाहायला मिळतोय. 7व्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या 51. हो, अजून एक चांगला बॉल अगदी डोल्यासमोरून मात्र चेंडूला अधिक बाउन्स मिळाला आणि चेंडू मात्र वेगाने गेलाय. म्हणजे समीर आपण पाहिलं की एकाच अँगलला कपिल स्लोअर वन फास्टर वन टाकतोय. डेफिनेटली आणि हे सर त्याचं वैशिष्ट्य राहिलं आणि फलंदाजाला रीड करून गोलंदाजी तो करतोय. अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट मारा करतोय कपिल केने. पुन्हा पुन्हा आता मात्र हलकासा पडल्यानंतर बाहेर निघालाय. वा, काय गोलंदाजी आपण पाहतोय कपिल केनेच्या वतीनं. कुठल्याही प्रमाणे त्या ठिकाणी चेंडूचा मात्र फलंदाज कशाप्रमाणे खेळायचा मात्र त्या ठिकाणी उमगत नाहीये. परंतु तुम्हाला कपिलच्या चेंडूचा शोध मात्र इथे काढावा लागेल. चांगल्या धावसंख्येकडे जर वाटचाल तुम्हाला करायची असेल तर पुन्हा 30 लाईन असं वाटतं की एकाच चेंडू तो सातत्याने टाकतोय काय, परंतु नाहीये. लागोपाठचा हा तिसरा डॉट बॉल. प्रियांशु पाटील पूर्णपणे आता संघर्ष करत असताना चाच पळत असताना बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आलेत प्रियांशु पाटीलच्या समोर आणि आतापर्यंत कपिलनं आय थिंक वाईटच्या स्वरूपात एकच धाव खर्च केली आहे. पुन्हा 30 लाईन तोच प्रयोग सक्सेसफुली राहिलाय आणि काय स्पेल कपिलचा पाहिलाय. एका षटकाच्या स्पेलमध्ये वाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च केली आणि एक सफलता देखील आय थिंक 2 सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त केल्या. 6 षटकांचा खेळ संपूर्ण आणि 7 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 51 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली चांगली गोलंदाजी प्रिन्स 11 गोरसे बस संघाच्या वतीनं सर्वच गोलंदाजाच्या वतीनं मात्र आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी 5 ओव्हरमध्ये योगी सर आपण चर्चा करत होतो की चांगली टोटल आता सेट केल्या. यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये तो आक्रमण होणं गरजेचं आहे. परंतु शुभम पाटील पूर्णपणे नॉन सेकंडला उभा राहून कुठेतरी संघाची दुर्दशा बघत होता. कपिल केनेच्या विरुद्ध एकही बॉल त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही आणि आता अंतिम षटक सूरज केने आलाय गोलंदाजी करण्यासाठी. या ओव्हरमध्ये किमान 15 धावा कमीत कमी 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल वाडेकर संघाला आणि खास करून शुभम पाटील अजून मैदानामध्ये आतापर्यंत 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले आणि तिन्ही सिक्सर पवन केनेच्या अगेन्स्ट आलेत. परंतु आता आव्हान सूरज केने समोर आहे.
राईट ऑफ द विकेट. पहिला बॉल अगदी खोदात टाकलाय, ड्रॉय करण्यात आलाय समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, धाव घेतली जाणार नाहीये. फटका तर खूपच छान होता, परंतु अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे सूरजने स्वतःने मात्र चेंडू तिकडे स्टॉप केलाय. डॉट बॉलनं सुरुवात करतोय. चांगले रिफ्लेक्शन तुम्हाला दाखवावे लागतात. तुम्ही एक खेळाडू म्हणून सक्सेस होण्यासाठी चांगला राईज होणारा बॉल, अगदी गुड लेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त करून चेंडू निघून गेला. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. अफलातून गोलंदाजी आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. प्रत्येकी गोलंदाज या ठिकाणी एकमात्र षटक जे पवन केनेचं एक्सपेन्सिव्ह राहिलं, महागडं राहिलं. अदरवाईज सर्व गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे, प्रभावी मारा केलाय. आता पुढे टाकलाय आणि इथे शुभम पाटील कसा सोडणार आहे, भिरकावून दिलाय सरळ बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, कडक शॉट. आपण पाहतो की या ठिकाणी जास्तीत जास्त डॉट चेंडू ज्या मात्र आपण खेळली पाहिली, परंतु शुभम एक असा खेळाडू की दररोज मात्र आपल्या संघाला सावरलं. वन मॅन आर्मीचा रोल आता मात्र तो एक्झॅक्टली या ठिकाणी पूर्ण करतोय आणि या षटकारासोबत वैयक्तिक 35 वरती पोहोचलाय आणि संघाची एकूण धावसंख्या 57 धावा. कडक बॅटिंग, एकटा या ठिकाणी खेळतो. यावेळेला पुन्हा एकदा थोडस लोव फुल टॉस आणि आता पुन्हा स्वतःला झोकून दिलं या डावामध्ये, पूर्णपणे समर्पण त्याचं पाहायला मिळतंय. आणि आणखी एक चेंडू मिड विकेटच्या पलीकडे पाठवल्या चौकार. फायटिंग टोटल समीर आता मात्र आपण या ठिकाणी म्हणू शकतो 61 धावा, कारण वाडगेरकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे कदाचित प्रेक्षकांना मात्र हा सामना चांगल्या प्रमाणात पाहायला मिळू शकेल. आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक समीर, जर एखादा चांगला स्ट्रोक आला तर उन्हे पे सुहागा. एक्झॅक्ट या ठिकाणी आपण बघतोय की वाडेकर टीमच्या गोलंदाजीमध्ये भरपूर सारे स्पिनर्स तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिकेटचं माहेरघर म्हणून संबोधलं जातं कल्याणमधील एक नामवंत संघ, आणि आता त्यांच्या गोलंदाजांना एक चांगली टोटल मिळाली आहे. आणखी 2 बॉल बाकी आहेत आणि शुभमला आणखी एखादा मोठा फटका शोधावा लागेल. ओ यावेळेला फ्लिक केलाय, आणखी एक मोठा फटका, परंतु फिल्डर आहेत अगदी फ्रेम मध्ये आले एका क्षणी आणि त्या ठिकाणी जेल पकडला. हाय जम्प घेत असताना आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होतो शुभम गॉन. शेवटच्या मोमेंटला जम्प केली आणि जम्प घेत असताना मात्र स्वतःवरती कंट्रोल देखील त्या ठिकाणी दाखवलाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. फ्लिक वापरले पाहिलं आपण. एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या पलीकडे जातो की काय, परंतु ऋषभ पवार, आय थिंक भावेश पवार यांची छोटे बंधुराज, ही पवार ची पॉवर मात्र पाहतोय या स्पर्धेमध्ये. आणि आय थिंक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण स्पोर्ट्स सायकल देखील देणार आहोत समीर. हो नक्कीच, आणि या पवारची पॉवर आजही विसरलो नाही. निश्चितपणे, कारण ज्यावेळेला एक पुरस्कर्ता म्हणून आपण संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरवतो त्यावेळेला तो संघ अशा मोमेंटला जाऊन पराभूत होतो. हो हो हो, यावेळेला एक फुलर लेन बॉल होता, अगदी के क्राउन कंपनी ट्रॉफी, आणि उत्तम संघाच्या विरुद्ध 2 बॉल मध्ये केलेले त्या 10 धावा अजूनही भरपूर वेदना देतात, परंतु गुरसईकरांना त्यांनी आनंद दिला. आणि इथे आलाय शेवटचा बॉल, त्याच्यावरती 1 धाव आणि धावसंख्या एकूण आपण पाहतोय 7 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा आणि 63 धावांचे लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता प्रिन्स 11 जय बजरंग गोरसे बी समोर. आणि दरम्यान या ठिकाणी पाहू शकले इतरचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नागेश शेठ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जगन शेठ पाटील साहेबांचे कट्टर समर्थक, खंबीर समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली. आणि जर तुम्हाला स्वादिष्ट जेवण जर तुम्हाला चाकायचं असेल तर एकदा नाग्याच्या धाब्याला भेट द्या आवर्जून. आणि तुम्ही सध्या मॅच समरी पाहू शकाल. पहिल्या डावाचा खेळ संपन्न झाला 62 ला 7 आणि पाहू शकाल अमोल पाटील स्वस्तात बाजारात 4 धावाचं योगदान देऊन अतुलला 0 वरती बाद झाला. त्याच्यानंतर प्रणितला आपण पाहिलं, तो देखील 1 धावेवरती बाद. वैदिक भंडारी याला 11 धावाचं त्यांनी योगदान दिलं, परंतु शुभम पाटीलनं एक लढण्यासाठी इथे या ठिकाणी चांगली मदत केली असं मात्र म्हणायला हरकत नाही. 39 धावांची केली त्यांनी साकारली. प्रशांत 0 वरती बाद झाला, प्रियांशू 0 वरती राहिला आणि केतननं 1 धावेचं योगदान दिलं. त्यानंतर आपण बॉलिंग कार्ड पाहूया. ज्याप्रमाणे प्रिन्स 11 जय बजरंग गोरसे संघाने मात्र या ठिकाणी कामगिरी केली. मयूर वाघमारीनं 2 षटक हाताळली, 12 रन्स खर्च केला, 2 विकेट्स. भावेश पवारचा 2 षटकाचा स्पेल पाहू शकाल, 15 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट्स. पवन केने मात्र थोडासा मागणा राहिला, 21 धावा त्याने खर्च केला. कपिलला फक्त आय थिंक 1 धाव खर्च केली होती वाईटच्या स्वरूपात. आणि तदनंतर शेवटच्या षटकामध्ये सूरजनं 11 धावा खर्च केल्या, तो देखील विकेट टेकर राहिला, कारण एक सफलता देखील त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पार मिळाली. आणि आता मात्र विजयासाठी 63 धावांचं लक्ष असेल प्रणव एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघासमोर.
तर पंचांना देखील मी विनंती करतो की आपण 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि त्या 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. कारण मित्रांनो, ज्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चा उपाध्यक्ष आणि युवकांचे प्रेरणास्थान आय थिंक सुजितजी सुजित जी पाटील उर्फ तात्या शेठ यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण वाराई बाथाडे आघाडी अध्यक्ष. आणि नेहमीच आपण पाहतो की जिथे जिथे जगनशेठ आपल्याला पाहायला मिळतात तिथे तिथे तात्या शेठची आपण उपस्थिती नेहमीच पाहत असतो आणि त्यांचं थोड्याच विलामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हो नक्कीच आणि फार मोठे दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि स्वतः एक यशस्वी क्रिकेटर राहिलेले आहेत. आता नुकताच स्नेह भोजनाचा कार्यक्रम देखील मागच्याच वीक मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तिथे जी गर्दी होती तो खऱ्या अर्थाने जमलेल्या नागरिकांचा प्रेम होता योगी सर जगनशेठ पाटील साहेबांवर, तसेच माननीय श्री कपिलजी पाटील साहेब, देवेजी पाटील साहेब. आणि त्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावरून, कार्यकर्ता मेळाव्यावरून खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी रिअलाइज प्रत्येकाला झालं असेल की या जगनशेठ पाटील साहेबांचा येथील विभाग नसून तर या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नेटवर्क किती महान आहे. हो निश्चितपणे. आणि त्याचमुळे आपण पाहतो की भारत देशाचा सर्वात मोठा पक्ष अर्थात भारतीय जनता पार्टी आणि या विभागामध्ये देखील अनेक कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामध्ये सन्माननीय सुजितजी पाटील अर्थात तात्या शेठचा या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. आणि समीर, आय थिंक आपण सकाळपासून चर्चा सुरू करत होतो की या विभागामध्ये आपण जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये यायचो तेव्हा तेव्हा अजून आपण एक आवाज मिस करतोय. अर्थात आमचे सहकारी समालोचक ते देखील इताडे गावाला बिलॉंग करायचे, परंतु आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. आपण म्हणतो ना की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. स्वर्गीय सूरज भास्कर पाटील हे पेशाने ते ऍडव्होकेट होते आणि त्यांच्या स्मरणार्थ जानूसपट इताडे संघात सामनावरची जी ट्रॉफी आपण जी पाहतोय ती या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केली, म्हणजे त्यांच्या आठवणीने उजाला देण्याचा छोटासा प्रयत्न इताडेकरांचा पाहायला मिळतोय. हो नक्कीच एक सुमधुर आणि त्याचबरोबर क्रिकेटचा एक जाणकार आवाज आपल्यामधून हरपला आणि खऱ्या अर्थानं सूरज देखील ही स्पर्धा वर्ण बघत असेल तर त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. तो तेव्हा तेव्हा प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना मिस करत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय हरिभक्त पारायण यशवंत काथोड पाटील यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय.
63 धावांचं लक्ष असेल आणि आता सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. प्रिन्स 11 जय बजरंग गोरसे बी, विश्वाजी पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांच्या सुपुत्राच्या नावानं हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे. आणि खरं तर एक मोठे आयोजक मला योगी सर आजही आठवते, ज्या वेळेला जी स्पर्धा आणि ठाणे रायगडचा तो सामना, तुडुंबाशी गर्दी आणि तशी स्पर्धा होणं शक्य नाहीये. प्रथमतः ठाणे रायगडची मॅच आणि डे नाईटचं स्वरूप विश्वाजी पाटील साहेबांच्या वतीनं आपण पाहिले आणि वाशिरेच्या मैदानावरती स्पर्धा रंगली होती आणि काय तो जल्लोष आणि ट्रॉफिक आय थिंक आपण ज्याप्रमाणे पाहतोय ना समीर, त्या अनुषंगाने गाड्यांची फार मोठी रांगा रांगा पाहायला मिळाल्या होत्या. क्या बात आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने एक सक्सेसफुल आयोजक देखील राहिलेत आणि अनेक वर्ष संघ देखील त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. मग गावदेवी स्पोर्ट वाशिरे असेल किंवा ओमसाई वाशिरे संघ असेल किंवा धनी शिलोंग कुक्षे संघ असेल, या अनेक संघांना त्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलेले आहे. आणि आज देखील आपण पाहतोय घोरशी संघाला देखील या स्पर्धेमध्ये आपल्या मुलाच्या नावाने त्यांना मात्र पुरस्कृत केलाय. सर आता मात्र विनंती असेल की सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026. आणि सध्या आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेचे तुम्ही बॅनर पाहू शकाल. आपण पाहतोय मित्रांनो, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026. गणेश पाटील खानवल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की आपण मंचावरती यावं. आपलं देखील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि फुल एनर्जेटिक महेंद्र पवार सर ऑल डे जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली. उमेश केने सर देखील आणि जेपी सर, ही त्रिमूर्ती आज पंचांची या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आहे आणि प्रेक्षकांनी एक चांगला प्रतिसाद या स्पर्धेला जरूर दिलाय. त्रेसष्ट धावांचं लक्ष समोर आणि सलामीची जोडी फरदीन आणि सोबतीला सूरज केलेला आपण पाहतोय. फरदीने मागच्या मॅच मध्ये देखील चांगली खेळी साकारली. धाबांचा पाठला करत असताना नाबाद 39 रन त्याच्या बॅट्समधून पाहिले आणि सूरजने देखील त्याला चांगली साथ दिली. तो देखील नाबाद राहिला 29 धावसंख्येवरती आणि जे हरिरान संघाला स्पर्धेमध्ये पराभूत केलं. आणि आता मात्र या ठिकाणी क्वालिफाय मॅच सध्या आपण पाहतोय, जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून एक ट्रॉफी म्हणजे एक पारितोषिक घेऊन जाणार आहे. मग प्रिन्स 11 गोरसे बस संघ असेल की प्रणव एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघ असेल. सूरज केने ऑन स्ट्राईक वरती पाडतोय, परदीन काजी नॉन स्ट्राईक वरती आणि षटकाला सुरुवात करतो अतुल भोईर. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. राऊंड द विकेट सुरुवात करतो अतुल. पहिलाच बॉल इनसाइड आउट, वाह क्लास मारता नाही आणि हा क्लासिकल षटकार आलाय सूरज केनेच्या अद्भुत बॅट मधून. एक्सलेंट, नो वर्ड्स फॉर दिस शॉट. शब्द कमी पडतील असा फटका सूरज केनेचा तुम्हाला बघायला मिळाला आणि थेट एक्स्ट्रा कव्हरला बॉलला भिडकावून दिलाय. काय फटका केला या ठिकाणी. रोहित मॅनला सुद्धा आपण अशा प्रकारचे फटके खेळताना अनेकदा पाहिलेले आहेत आणि हा तर सूरज केनेचा क्लास आहे. षटकारानं डावाला सुरुवात आणि आता मात्र या ठिकाणी ऑन साइडला उडवला फटका हवेत. मिस्तामिक शुभम पाटील डाऊन दी बॉल. षटकारानंतर आली विकेट्स आणि या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना टीम प्रिन्स 11 गोरसे संघाला पहिला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी दिलाय. षटकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना अतुल भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या स्टिकरला तो चेंडू लागला आणि मिडविकेटला शुभम पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगला झेप त्याने पकडलाय आणि षटकारानंतर लगेचच या ठिकाणी सूरज केनेला माघारी पाठवण्याचं काम अतुल भोईरने केलंय. याच प्रकारे तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, तेव्हा कुठे तुम्ही या मॅच मध्ये पलटवार करू शकाल. जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळेल.
वार आणि पलटवार सध्या आपण पाहतो या पहिल्या षटकामध्ये, कारण पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर अतुल भोईरनं मात्र त्या ठिकाणी चोख प्रत्युत्तर दिलं, विकेट्स मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि आता मात्र मेघराज केने मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचतायत. मिस्टर पवन केने इज लिटल ब्रदर्स. आणि मेघराजने देखील आपण पाहतो की मागील 2-3 वर्षांचा आपण जर विचार केला तर मात्र चांगला खेळ साकारलाय. कमी काळामध्ये त्याने देखील एक उंच भरारी घेतलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण जर विचार केला तर जरूर अपॉर्च्युनिटी त्याला कमी मिळाली, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे ना, मेघराजनं त्या संधीचं सोनं केलंय. हो, आणि आज मात्र या ठिकाणी पुन्हा तो संधीचं सोनं करेल का? पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ झालाय. हो, अधिक या ठिकाणी चेंडूला वळण घेतलं आणि त्याच्यामुळे आय थिंक पंच आमच्याकडे मात्र दर्शवत आहेत. खून दाखवत असताना स्पेशल आपण जर पाहिलं तर इथे या ठिकाणी वाचवावं लागतील वाडीकर संघाच्या गोलंदाजांना. अतिरिक्त धावा तुम्हाला इथून वाचवाव्या लागतीलच. आणि या ठिकाणी लेग ब्रेक होता, ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर बॉल पिच करण्यात आला आणि तिकडनं बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला. 7 धावा फलक्यावरती. हो, इकडे मात्र पाहू शकला आडव्या बाट्या खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि चेंडूची गती जर पाहिली तर थोडीशी कमी केली आणि त्या गतीवरतीच फलंदाज मेघराज भीट झालाय. हो, नक्कीच फिरकी पट्टू आहेत वाडेगर मध्ये आणि त्याच्यामुळे आता कोरड्या सरफेसवर खेळत असताना त्यांची फिरकी जादुई कामगिरी नक्की करणार आहे. या अगोदर टाकलेला लेग ब्रेक आणि आता आलेला ऑफ कटर. धावसंख्या स्थिर. मेघराज केने पुन्हा ऑन स्ट्राईक वरती प्रॉपर कनेक्शन. जी ताकद आहे मेघराज केने ती ताकद पूर्णपणे फडक्यावरती झोकली आणि थेट भिडकावून दिला लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कडक शॉट अगदी ओव्हर पिच स्लाइडली पुलर लाईन टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे थोडस लेंथ मध्ये चुकलाय. ओव्हर पिच बॉल आणि आता पुअर लेंथ वर आलेला बॉल मेघराज केने कसा सोडणार आणि त्याने लॉंग ऑनच्या पलीकडे बॉलला भिरकावून दिलाय. 6 धावा तिथे मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर आणि प्रॉपरली कनेक्शन मिडल ऑफ द बॅट. गोलंदाजांनी देखील त्या ठिकाणी चुकी केली. चेंडू होता आणि त्याच्यामध्ये मोठा प्रहार मोठा त्या दिशेने फटका खेळलाय. इथे देखील मिडल चांगला, परंतु जमिनीच्या साह्याने चेंडू चाललाय शुभम पाटील कडे. एक धाव तिकडे मात्र पलून पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र ठिकाणी पुढे जात असताना 14 या आकड्यावरती. सूरज केने जरूर बाद झाला, परंतु त्याच्यानंतर मेघराजने देखील चांगला धावा जोडण्याचा प्रयत्न केला. चांगल्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो इथून प्रिन्स 11 जे बजरंग गोरसे संघाला, कारण लक्ष जर पाहिलं तर फक्त या ठिकाणी 63 धावांचं आहे. चौदा धावा स्कोर कार्ड वर. पुढचा बॉल या ठिकाणी मात्र विकेट डोक्यात फरदीनची. स्वतः गोलंदाज अतुल भोईर डाऊन दी बॉल आणि फरदीनची विकेट झाल्यानंतर आता मात्र कुठेतरी वाडीकर संघाच्या खेम्यामध्ये थोडस आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. डेफिनेटली, कारण फरदीन काझी आयकॉन खेळाडू आता मैदानाच्या बाहेर होतोय. मला वाटतं की या अगोदर पहिल्या मॅच मध्ये देखील फरदीन काझी 0 आउट झाला होता. या मॅच मध्ये इथे देखील 0 तो बाद झालाय. फक्त एकाच मॅच मध्ये फरदीनच्या बॅट मधून तुम्हाला गोरसे बी करिता रन्स पाहायला मिळाल्या, परंतु अदरवाईज आपण जर त्याचा विचार केला तर इम्पॉर्टंट मॅच मध्ये त्याचं 0 बाद होतं. वाडेगरकर आता खुश, कमबॅक त्यांचं राहिलंय. हो, निश्चितपणे, कारण पहिल्या षटकात आपण विचार केला तर मात्र अतुलला जरूर 14 खर्च केला, परंतु 2 प्राइज विकेट आपल्या संघाला प्राप्त करून दिल्या. म्हणजे जी सलामीची जोडी आली होती ती जोडी मात्र स्वस्तात त्यांनी माघारी पाठवली. सूरज केने आणि फरदीन काजी. आणि आता मात्र 2 ब्रदर्स, दोनों भाई और बनेंगे दोनों तबाही. मेघराज एका बाजूला, पवन केने आलाय. हो, ते देखील पाहणं औत्सुक्याचं. आता मेघराजला साथ देण्याकरिता पवन केने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. गोलंदाजी करत असताना ह्याच पवन केनेच्या विरुद्ध शुभमनं आक्रमण हल्लाबोल बॅटिंग केली होती. 3 षटकार मारले होते आणि तो शुभम आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सामना करतोय मेघराज केने. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 14 धावा. एव्हरेज तर चांगला मिळाल्या, परंतु ज्या 2 विकेट आहेत ना त्या कुठेतरी आता डोक्यामध्ये भेडसावत असतील. शुभम पाटील ओव्हर द विकेट ने आल्या. हार्ड लेंथला हिट करत असताना चांगला बाउन्स प्राप्त केला. डॉट बॉल न सुरुवात करतोय. आज इफेक्टिव्ह गोलंदाजी राहिली ती मयूर वाघमारेची. मला वाटतं की 9 विकेट्स पूर्ण दिवसभरामध्ये मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. हो, निश्चितपणे विकेट टेकर राहिले. आणि आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहिला तर विथ द बॉल मयूर आय थिंक अव्वल स्थानावरती. आता शुभम या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जबाबदारी चांगली त्याने स्वीकारली, परंतु आता यावेळेला पुन्हा एकदा
पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे आणि तिथे नाही धावांचा तोटा आलाय चौकार. चांगला स्ट्रोक मात्र इथे या मेघनाथच्या वतीने पुन्हा पाहायला मिळतोय. फार मोठा गॅप पहिला आपण इंस्टा कव्हर आणि कव्हर मध्ये आय थिंक वाईडिश लॉंग आउट देखील तिकडे फिल्डर होता आणि तदनंतर आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल कडक कडक शॉट. चौकारीकडे मात्र वसूल केला आणि या चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 18 वरती जात असताना आणि मला वाटतं एक छोटा लिटिल फॅन देखील मला वाटतं तिथे सेल्फी घेण्यासाठी आला होता. हा आता एक ट्रेंड बनून राहिलाय. सुरुवात झाली होती यामध्ये खरं तर ज्या वेळेला पैशांचा पाऊस पडला पवन केनेवरतीच ग्रामीण बिग बॅश मध्ये आय थिंक ती सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर तो ट्रेंड तयार झाला. हो म्हणजे आता मात्र प्रत्येक खेळाडूचे फॅन फॉलोअर्स भरपूर वाढत चालले आहेत. कारण हा क्रिकेटचा खेळाचा असा आहे की सर्वांना वेळ लावणारा हा खेळ आहे. शुभम पाटील फुल टॉस होता लेगच्या दिशेनं लेगसमच्या बाहेर हा बॉल आणि आता रेसावरती आली अवांतर धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 19 वर 19 रन्स. शुभम पाटील विकेट टेकर गोलंदाज जरूर आहे परंतु त्याला विकेट्स घ्याव्या लागतील. त्याच्या नावारूपाला साजेसा खेळ त्याला करावा लागेल. ठेवून केला बॉल बॅकआउट ऑफ द स्क्वेअर सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक प्रशांत त्या ठिकाणी आणि त्याच्यावरती मिळेल सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 20 रन्स. यापासून 43 धावा दूर आपण पाहतो या ठिकाणी शुभम पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. उपमंत्रीने समोर बॉलला येऊ दिलाय. स्ट्रोकला चेक करत असताना हा चेंडू मात्र सरळ स्वतःच्या फॉलो मध्ये फील्ड केला आणि आलाय दीर्घाव. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 असताना. इनसाइड एज बॅटच्या आतली कड विकेट कीपर बॉल अडवणार फेकणार तोपर्यंत एकही धाव मिळत नाहीये. शुभम आता कमाल करतोय या मॅच मध्ये. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये शुभम पाटीलने भरीव कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शुभमची राहिली आणि त्यानंतर प्रयत्न केलाय परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू बॅटच्या स्वरूपात एकदा अजून मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. जरूर कुठेतरी विकेटवर जाण्याचा प्रयत्न केला होता आणि एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते परंतु आता बॉल हवेत आहे. विकेटची संधी बॉल डायव्हर्ट झाला आणि क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी प्रयत्न करतोय शेवटला. फायनली बॉलला अडवलाय परंतु बॅटरकडे वेळ होती ती 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 23वा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला आणि आता मात्र 5 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा आपण ऑन गोईंग मॅच कडे मात्र वाटचाल करणार आहोत. ड्रिंक्स विशाल पळटोले आता मात्र पाणी पाजण्याचं कार्य करतात. तसंही सांगितलंय की या पाणी पाजणं पुण्याचं कार्य आहे परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार. 5 मिनिटाचा ब्रेक.
वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती आणि त्या मात्र विजयासाठी अजूनही 40 धाब्यांची गरज आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. अतुल भोईर कंटिन्यू दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय. इकडे मात्र या ठिकाणी बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत, विकेट किपर आलाय चेंडूच्या खाली आणि इथे मात्र या ठिकाणी मेगरला देखील आता मैदान सोडावं लागेल. तिसरा धक्का लागत असताना टीम प्रिन्स 11 गोरसई ब संघाला. गुड बॉलिंग त्या ठिकाणी अगदी स्लाइडली पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची लिडिंग एज घेत असताना विकेट किपर प्रणितनं कोणत्या प्रकारे मिस्टेक केलेली नाही आणि एक चांगला झेल पकडलाय. मेघराजकेने देखील आता मैदानाच्या बाहेर होत असताना धावा तुम्ही पाहता धावफलकावरती 23 आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि पहिल्याच बॉलवर अतुल भोईर अतुलनीय कामगिरी केली आणि आता मयूर वाघमारे मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजीमध्ये हाहाकार माजवलाय आज पूर्ण दिवसभरामध्ये नानकरच्या क्रीडांगणावरती याच खेळाडूने आणि आता फलंदाजी करण्यासाठी तो दाखल झालाय. आणि आज मयूरनं देखील सांगितलं बाईट मध्ये की मी प्रथमताच या ठिकाणी खेळण्यासाठी आलोय आणि प्रथमताच मात्र आपल्या नावाची छाप सोडत असताना परंतु अतुलचं देखील कौतुक करावं लागेल कारण तिसरी सफलता त्यांनी मात्र या सामन्यामध्ये आपल्या संघाला प्राप्त करून दिली. धावसंख्या स्थिर आपण पाहतो 23 धावा फलक्यावरती अजूनही विजयासाठी 40 धाब्यांची गरज. राहतो विकेट पुन्हा एकदा हो पुन्हा पात्र कटरचा वापर केला. बॅटची हलकीची कडा आणि पुन्हा यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येत असताना बॅक टू बॅक दुसरा विकेट. आपण नेहमीच म्हणतो की लो स्कोरिंग सामने देखील इंटरेस्टिंग मोड मध्ये येत असतात की त्यापैकी हा सामना असू शकेल का. नक्कीच आता येणारा क्षण ते सांगेल परंतु लगातार चाललेल्या 2 विकेट पुन्हा एकदा या ठिकाणी आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी देत असताना वाडेकर संघाला, प्रणय एंटरप्राइजेस जय जलेश्वर संघाला आणि लगातार चाललेल्या 2 विकेट पुन्हा एकदा एक नवसंजीवनी आणि एक वेगळा मार्ग दाखवत असताना विजयाकडे जाण्याचा वाडेकरांना. परंतु तो आलाय ज्या खेळाडूची चर्चा सुरू होती तो आलाय सर भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये आला आणि हॅट्रिक बॉल फेस करेल. आतापर्यंत 4 गडी या ठिकाणी गमावले प्रिन्स 11 जे बजरंग गोरसई ब संघानं. परंतु आता हॅट्रिक चेंडूला मात्र या ठिकाणी भावेश सन्मान देणार की जो त्याचा नॅचरल खेळ आहे त्या खेळाला आता मात्र या ठिकाणी तो रिस्पॉन्सिबल देणार. श्रीकांत नमगर यांचं देखील पुन्हा एक शुभागमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय कारण या स्पर्धेसाठी त्यांची देखील अपाट मेहनत राहिली आणि जर हॅट्रिक कम्प्लीट केली तर आय थिंक दुसरा गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरू शकतोय. परंतु आयवा जेल जर पकडला तर प्रति आयवा जेलसाठी त्रिमूर्तीच्या वतीने 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अतुल भोईर मार्गस्थ झालाय, हॅट्रिक बॉलला सन्मान दिला. हीच तर त्याची खासियत आहे कारण चांगला चेंडूला मात्र कशा रीतीने सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूची कशी वाट लावायची ही प्रॉपरली पवारला जाण आहे. नक्कीच आणि त्याच्याच पुढे अगदी खोलवट टप्प्याचा बॉल होता ड्राईव्ह करत असताना त्याच्यावरती मिळाली आहे सिंगल. हॅट्रिक बॉल चांगल्या पद्धतीने थोडस बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 24 वर. एक पारितोषिक येतोय सर भावेश पवार यांच्यासाठी. जर लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर मिस्टर कैलास पाटील आणि जय विकास पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. परंतु समोर आहे A1 पवन. त्यांनी मात्र या ठिकाणी ऑन साइड खेचून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जमिनीच्या सायना मिडविकेटला चाललाय. तिकडे प्रशांत पाटील चांगला स्टॉप करतोय. सामन्याला मात्र आय थिंक या ठिकाणी मजा यायला अमोल पाटील होते त्या ठिकाणी आयकॉन. जर अशा प्रकारे जर गोलंदाजी झाली तर आय थिंक हा सामना क्लोज मात्र या ठिकाणी फिनिश होऊ शकते. नक्कीच काय गोलंदाजी केली आहे. कोरड्या सरफेसवर हे चित्र अपेक्षित होतं कारण वाडेकर मध्ये मोस्ट ऑफ द स्पिनर आहेत आणि त्यांनी आता इथून कंबर कसली आहे. निश्चितपणे विकेट चांगल्या प्रमाणे मात्र प्राप्त केल्यात. परंतु आता या ठिकाणी अतुलचं देखील कौतुक करावं लागेल. 4थी विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहायला आपल्याला धावसंख्या स्थिर 25 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगल्या प्रमाणात झाली होती. 14 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये जोडल्या होत्या. त्याच्यानंतर शुभमनं इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला 9 धावा त्याने खर्च केला आणि त्यानंतर अतुल भोईरचा वार आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स या षटकामध्ये त्याने आपल्या संघाला प्राप्त करून दिला. आणि त्याच्यानंतर मात्र आता लँग्वेज बॉडी लँग्वेज पहा तुम्ही एक्झॅक्टली पॉझिटिव्ह पाहायला मिळते वाडेकर संघाच्या सर्वच खेळाडूंच्या. आणि त्यानंतर पाहू शकाल आतमध्ये येणारा बॉल इन स्विंगर. वा बाई वातुल जबरदस्त कटर होता. यावेळेला पूर्णपणे भावेश पवार त्या ठिकाणी थांबलाय, स्तब्ध उभा राहिलाय. ज्या पद्धतीने अतुलचा चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे 25 वर. मॅच मध्ये पलटवार वाडेकर संघाचा तुम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळतोय. जणू काय टॅच्यू आपण म्हणतो की त्याप्रमाणे भावेश तिकडे मात्र स्थिर उभा राहिला
आणि आता मात्र अजून एक चांगला बॉल आलाय, फ्लायटेड बॉल, थोडासा उचली घेणारा चेंडू आणि तिथे देखील मात्र पवार बीट झालाय. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आणि या ठिकाणी अतुलची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर टाला व्हायला हरकत नाहीये. वा वा वा, एकच शब्द आता मुखातून त्यांच्या समर्थकांच्या निघाला असेल, वा अतुल वा. पुन्हा एकदा कमबॅक केलाय जय जलेश्वर वाडेकर संघाने या मॅच मध्ये. सहजासहजी सामना कधीच सोडत नाही हा संघ. आपण अनेक अशा मॅचेस बघितल्यात, अनेक अशा स्पर्धांमध्ये लो स्कोर डिफेंड करताना संघाला पाहिले आणि आता समोर महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू, नामवंत संघ, भले गोरसाहेब असू द्या, आम्ही देखील कमी नाहीयेत, आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत, हे पुन्हा एकदा ते सांगत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा स्कोर कार्ड वरती, 63चं आव्हान पार करत असताना उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आता 38 धावांची गरज आहे. 38 मोर रन टू विन, आने वाली 24 गेंदों 38 रन अभी भी दूर यहाँ से टीम गोरसे. आता मात्र म्हणू शकतो की नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे. पहिल्या 3 षटकामध्ये पाहिलं तर फक्त 25 खर्च केला, त्यानंतर शुभम पाटील पुन्हा या ठिकाणी दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. हो, इकडे मात्र वेगवान चेंडू, परंतु इथे लाईन चुकीची निवडली. धावा स्टिकच्या बाहेर जाणार हा चेंडू वाईटच्या स्वरूपात. या धावांपासून कुठेतरी गोलंदाजांना मात्र थोडस वाचावं लागेल. जरूर आपण बरोबर उल्लेख केला शुभम पाटील. ओ, पवन केने समोर ऑप्शनचा बाहेर बॉल सर, विकेट कीपर प्रणीतच्या हातामध्ये चेंडू येतोय. वाईट नंतर केलाय कमबॅक. जवळपास 4000 प्रेक्षक ऑनलाईन हा सामना पाहतात. क्रीडांगणावर देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना, परंतु आता फुल टॉस, लेफ्ट ड्राईव्ह करण्यात आली, खराब क्षेत्ररक्षण, अतुल कडनं झाली मिस्टेक आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. दबाव कमी करणारा हा चौकार पवन केनेच्या बॅटमधून. जरूर जरूर आता मात्र पहिल्यांदा दबाव वाढला होता, परंतु इथे मात्र कुणीतरी स्पेशर रिलीज करणार हा चौकार पाहायला मिळाला. अतुल आय थिंक होता चेंडू होती, परंतु प्रॉपरली कलेक्शन त्याला करता आलं नाही, तर चेंडून सीमारेषा मात्र या ठिकाणी ओलांडली. चुकी सर, आपण पाहतोय की कुठेतरी दबाव बनत होता आणि या परिस्थितीमध्ये आलेला हा चौकार. पुन्हा एकदा बॉल हवेत, पवन केनेच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा, लगातार येणारा दुसरा चौकार. पवन केने ऑन फायर नाव. मॅच मध्ये पलटवार पुन्हा गोडसेचा. परंतु फिल्डिंग मध्ये आता मात्र चुका होत आहेत. गोलंदाज आपण जर पाहिले तर चांगली कामगिरी करतोय, परंतु गोलंदाजाला हवी तशी मध्ये क्षेत्ररक्षणाची मात्र साथ मिळत नाही. त्याच्यामुळे आता मात्र पवनच्या बॅट मधून निघणारा हा सलगचा दुसरा चौकार. 34 आहे शुभम पाटील. विकेटचा शोध घ्यायचा, परंतु आता चपराक शाबुक. दिस इज अ ब्रँडेड सिक्सर फ्रॉम एवन पवन. एवन पवनचा क्वालिटी सिक्सर. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 2 चुका आपण पाहिल्या फिल्डिंग मध्ये आणि त्याच्यानंतर मात्र हा प्रॉपर कनेक्शन होणारा षटकार. सांगितलं होतं ना की एक जो चौकार आलाय, कुठेतरी तो प्रेशर रिलीज करणारा चौकार आलाय, रिलीज करणारा चौकार. आणि त्याच्यानंतर पवन केने तुटून पडलाय. फुल टॉस करण्यात एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, फक्त मिळेल सिंगल. एक छोटीशी चूक, कुठेतरी मोमेंटम मिळणं गरजेचं होतं आणि तिथून मोमेंटम मिळाला पवन केनेला, टीम गोरसाहेबला, आणि तिथून मात्र मागे वळून बघितलेलं नाहीये. बळावरती टीम गोरसाहेब आता या मॅच मध्ये कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवर. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पवन केनेची पाहिली, परंतु पवारला मात्र लय मध्ये यावं लागेल, कारण पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1च रन त्याच्या बॅट मधून निघाले. हो, पुन्हा पुन्हा त्याचा स्ट्रगल आपण मात्र धडकलाय. हा सलगता 3रा डॉट बॉल आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आदरणीय कालेर के दिलेर सुधीर शेटपाणी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. नक्कीच एक दिलदार असं व्यक्तिमत्व. आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की भावेश पवारचं सातत्याने स्ट्रगल आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं. येणारे 18 बॉल आणि 18 balls remaining and 22 more run to win. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. चेक चेक. 18 बॉल आणि आता 22 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आणि 18 मध्ये आता 22 ची गरज आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय प्रणीत पाटील. आतापर्यंत प्रणीतचा आपण विचार केला तर इष्टांच्या पाठीमागे त्याने चांगलं कार्य केलं, परंतु आता गोलंदाजीमध्ये ती धार मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. पहिलाच बॉल, रॉड शॉट,
अगदी पुढ्यात दिला आणि चेंडूला मात्र भेडगावून दिला लॉंग ऑफच्या पलीकडे 6 धाबांचा षटकार. क्वालिटी क्वालिटी सिक्सर, दर्जेदार हिट पाहायला मिळाला तो पवन केनेच्या बॅट मधून. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना एक्सपेन्सिव्ह राहिला, परंतु आता बॅटिंग करत असताना त्याची परतफेड. का अव्वल महाराष्ट्राच्या ग्रामीण संघामध्ये या गावाचं नाव घेतलं जातं आणि का अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये पवन केने हे नाव घेतलं जातं, हे पुन्हा एकदा या दबावाच्या स्थितीमध्ये सिद्ध केलंय. खेळ राहिलाय आता मात्र फुलटॉस मात्र आणखी अगदी वेगानं जशी मात्र एखाद्या बंदुकीतून गोळी निघते त्यापेक्षा दुप्पट वेगानं पवनच्या बाट मधून हात छेदून निघालाय. आणि आता मात्र पावसाळ्याला ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, मी विनंती करतोय जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडे मात्र कोणी गाडी पार करू नका आणि पंचांना देखील विनंती करतो की आपण 2 मिनिटांसाठी खेळ थांबवायचा आहे. आणि काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त फटकेबाजी. आणि आता इथून फक्त आणि फक्त आपण पाहतोय की 12 धावांची गरज आहे. हो निश्चितपणे विजयाकडे आता मात्र या ठिकाणी अग्रक्रमण केलं असं म्हणायला हरकत नाही, परंतु ज्या व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत होतो अशी आमच्या सर्वांचे आदरणीय कालेर के दिलेर सुधीर शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, तात्या शेठ साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहू शकाल. मी विनंती करतोय आमचा मुख्य रस्ता आहे तिकडे मात्र कोणीही गाडी पार करू नका, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठलाही चार षटकांपर्यंत वाडेकर संघाने पकड निर्माण केली होती, परंतु ऑन स्क्रीन होती पाहू शकाल सुजित पाटील साहेबांचा हा ताफा आणि नेहमीच जगनशेठ पाटील साहेबांच्या खांदा लावून या विभागामध्ये नव्हे ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं. आणि आज ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चषकाचा सध्या आपण या ठिकाणी आनंद घेतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा, एकूण 3 दिवसांची स्पर्धा आणि आज प्रेक्षकांनी देखील चांगली साथ दिली. पहा मी पुन्हा एकदा विनंती करतोय सर्व चालकांना की रस्त्यावरती गाडी कोणीही पार करू नका. प्रवेशद्वारावरती ज्या बाईक्स पार्क केलेल्या आहेत, मी त्यांना विनंती करणार आहे की आपण कृपया आता त्या थोडीशा बाजूला करा, कारण आदरणीय सुजित तात्याशेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेकरिता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आणि उत्तम सहकारी जगनशेठ पाटील साहेबांचे आणि त्यांचे या ठिकाणी शुभागमन. ऑन स्क्रीन तुम्ही दृश्य पाहतात. हो निश्चितपणे, परंतु वेळेत वेळ काढून आज या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आणि आता मात्र पाहू शकाल ही ग्रँड एंट्री सुजित पाटील साहेबांची सध्या आपण पाहत आहोत. ब्लॅक कलर म्हटला की अगदी त्यांचा फेवरेट रंग म्हटला जातो आणि त्याच ब्लॅक कलरची फॉर्च्युनर गाडी सध्या तुम्ही ऑन स्क्रीन मध्ये पाहू शकाल. त्यांच्या समेत त्यांचे संपूर्ण सहकारी सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि पाहू शकला या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती आदरणीय सुजित शेठ पाटील उर्फ तात्या शेठ आणि त्यांच्या सोबतीला सर्व त्यांचे सहकारी यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपलं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जगनशेठ पाटील त्याचप्रमाणे जानूसपूर इताडे आणि इताडेकरांच्या वतीने तुमचा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. सोबतीला या स्पर्धेचे जनक आधारस्तंभ जगनशेठ पाटील साहेबांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. सोबतीला नागेशजी पाटील आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरीची विस्माजी पाटील साहेबांना देखील आपण व्यासपीठावरती पाहत आहोत. सरपंच आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि अंतिम आय थिंक आजच्या दिवसातील सामना सध्या सुरू आहे. एका बाजूला प्रिन्स इलेवन जय बजरंग आणि दुसऱ्या प्रणव इंटरबाजी जय जलेश्वर वाडेकर या दोन संघादरम्यान. आणि आता मात्र जिंकण्यासाठी येणारे शिल्लक आहेत आणि फक्त आणि फक्त 12 धाबींची गरज.
12 धावांची आवश्यकता आणि आता इथून पहिल्याच 2 बॉलवर आलेल्या 10 धावा पवन इंडिव्हिज्युअली या मॅच मध्ये आपण विचार केला तर वन हँडेड आपल्या हातामध्ये आणि आपल्या गावामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 2 सिक्सर आणि 3 चौकार आतापर्यंत त्याच्या डावात आणि आता धावा झाल्यात 51 गरज आहे. 63 हे आव्हान या ठिकाणी पार करत असताना कुठेतरी मात्र पवननी फलंदाजी केली, त्या फलंदाजीच्या जोरावर आता मात्र हा सामना या ठिकाणी खुला केलाय. चांगल्या प्रमाणात चौकार देखील पाहिले, त्याचबरोबर 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले आणि आता मात्र या ठिकाणी विजयासाठी 12 धाब्याची गरज आणि आता मात्र पुन्हा पवन पाहायला मिळतोय. प्रणित पाटील थोडासा मागणा ठरलाय, अजून एक उडवलाय आणि हा षटकार तात्या शेठ साहेबांचा स्वागत करणारा ठरू शकेल. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरून, तात्या शेठच्या डोक्यावरून भव्य भव्य हिट, सुपर हिट हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय आणि थेट लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केली आहे. व्हीआयपी डाईज वर आमचे व्हीआयपी बांधेवर आदरणीय तात्या शेठ यांचा सन्मान या षटकारानं केल्या पवन केनेनं. वाह, काय फलंदाजी आज पवनच्या वतीने पाहायला आपल्याला आणि मात्र विजयाचा षटकार ठरू शकेल की हवेत खेळलाय आणि चेंडू चालला कव्हरला, त्यातच घेतात डाऊन दी बॉल आणि या ठिकाणी प्रणित आपल्या संघाला विकेट प्राप्त करून दिली. परंतु योगी सर विकेट येत असा आता कुठेतरी उशीर झालाय. सध्या आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचा हा युवा चेहरा आणि रिसेंटली आपण योगी सर बघितलं होतं की ज्या वेळेला स्नेहभोजन झालं त्यावेळेला देखील अशाच प्रकारे समालोचन करण्याचा योग आला होता. हो, आणि याच भागामध्ये नव्हे तर भिवंडी तालुका असेल, ठाणे जिल्हा असेल, या ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये जाऊन भाजपा चे कार्यकर्ते अनेक चांगल्या प्रमाणात कार्यरत आहेत आणि त्यापैकी ही एबन जोडी भट्टीवर वावगं ठरणार आहे. जगशेठ पाटील सोबतीला तात्याशेठ पाटील यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय ऋषभ पवार. बागपूरला गेला, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू त्याला बागपूर पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. सिंगल धाव कंप्लीट आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दोघे बंधुरास पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भावेश पवार तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पवार. सिंगल रन्स कंप्लीट केल्या विजयासाठी. इथून मात्र फक्त आणि फक्त 5 धाबींची गरज. प्रणित पाटील हलक्या त्यानं फक्त स्टिअर केला आणि याही ठिकाणी असं वाटतं की सिंगल साठी प्रयत्न आहे परंतु बॉल वेगाने घरंगत निघाले सीमारेषेकडे. प्राईड ऑफ भिवंडी सर भावेश पवार सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये त्याचा तिखट मारा पाहायला मिळाला आणि आता तिसरा धावेचा प्रयत्न. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. अमोल पाटीलला कुठेतरी निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. गोरसे ब संघ आता विजयाकडे अग्रेसर होता. 63 हे आव्हान खरं तर सुरुवातीला मोठं वाटलं परंतु त्यानंतर पवन केनेचा तो डाव आणि तदनंतर एकतर्फी सामना तुम्हाला होताना दिसलाय. अतुल मोरेचं मी कौतुक करेन, त्याने मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये जान टाकली परंतु अदर जे गोलंदाज पाहिले त्यांना मात्र या ठिकाणी विकेट टिकी गोलंदाजी करता आली नाही आणि त्याच्यामुळे मात्र या सामन्याचा आपण विचार केला तर मात्र वाडगर संघ पूर्णपणे आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. आणि मी आता कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण आमचा मुख्य व्यासपीठ या ठिकाणी फोकस करा. नक्कीच आणि आदरणीय तात्याशेठ पाटील हे उत्तम सहकारी राहिले जगनशेठ पाटील साहेबांचे. कार्यक्रम कुठलेही असू द्या परंतु आता यावेळेला मोठ्या फटक्याने सामना फिनिश करायचा होता. बॉल हवेत आहे, 22ची विकेट डोक्यात आणि भावेश पवार आउट आणि भावेश पवारला आउट केल्यानंतर ओमचं सेलिब्रेशन पहा कारण ISPL चा स्टार त्यानं बाद केलाय. आता कुठेतरी त्याचा आत्मविश्वास वाढेल निश्चितपणे, कारण त्याचा देखील आता मात्र कॉन्फिडन्स मात्र इथून वाढू शकतोय कारण मोठी विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून त्यांना देखील माहिती की हा सामना आता मात्र इथून आपण जिंकू शकत नाही परंतु हा विकेट्स घेतल्यानंतर पुढच्या स्पर्धेमध्ये जरूर तो एक्सपिरियन्स आता मात्र या ठिकाणी ओम शेलारच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला कदाचित मिळू शकतो. आणि ज्याप्रमाणे आज गोरसे संघ खेळलाय संघाचे पुरस्कर्ते अर्थात विश्वाजी पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरती देखील थोडासा आता मात्र या ठिकाणी आनंद पाहायला मिळतोय. आणि सध्या आपण जॉय कुमार आग्री 11 या नावानं देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये संघ पाहतोय आणि त्याची कामगिरी भरीव राहिली आहे आणि त्यांचे पुरस्कर्ते आदरणीय तात्याशेठ पाटील या ठिकाणी उपस्थित. निश्चितपणे तात्याशेठ यांचा जर आपण उल्लेख केला तर ते देखील स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटर राहिलेले आहेत आणि आता मात्र एक नव्याण्या संघाची भिवंडी तालुक्यामध्ये त्यांनी देखील आता बांधणी केलेली आहे परंतु आता इथे आज सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज. समोर बॅटर कपिल केने, लाईन पाहावी लागली एक्झॅक्टली परफेक्टली आहे की नाही आणि आता मात्र पाहू शकेल काही अवांतर धाबा देखील त्या ठिकाणी मात्र
बोलून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. पंचांचा आता मात्र या ठिकाणी अधिकृत इशारा व्हाईट्स आणि आता सामना जिंकला देखील आणि आजच्या दिवसावरती नाव देखील कोरलंय प्रिन्स 11 जय बजरंग गोरसईब संघानं. खूप खूप अभिनंदन टीम गोरसईब, अभिनंदन विश्वाजी पाटील. बट हार्ड लक टीम प्रणव इंटरप्राइजेस, जय जलेश्वर वाडगर. चांगला खेळ राहिला आणि अखेर अंतिम 3 मध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो प्रिन्स 11 जय बजरंग गोरसैबी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स.